नमस्कार. माझ्या सर्व मित्रांनो, सध्या शेतकरी वीज अपघात आणि शेतकरी वीज बिल हा विषय अतिशय जटिल होऊन बसला आहे. असाच एक वीज अपघात कथा माझ्या कानावर आली आणि हा वीज अपघात आतापर्यंत अनरिपोर्टेड होता. कारण या वीज शेतकरी भाऊचा हा जो अपघात झाला त्यावेळेस त्या गावामध्ये लाईनमन नव्हता. हे गाव ज्या सेक्शनमध्ये होते त्या इंजिनियरची जागा दाखवत होती आणि त्या सब डिव्हिजनची जागा दाखवत होती. कदाचित या कारणामुळे हा वीज अपघात अनरिपोर्टेड राहिला असेल. पण पहा ही अपघात कथा. काय झालं भाऊंनो की या शेतकरी भाऊचा वीज पंप बंद पडला होता आणि पिकाला पाण्याची अत्यंत आवश्यकता होती. आणि जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे की महावितरणमध्ये टेक्निकल स्टाफच्या इन्क्लुडिंग इंजिनियर्स भरपूर जागा व्हॅकंट आहेत. त्यामुळं शेतकरी भाऊंना त्यांच्या गरजा वीज तक्रारीच्या पंपांच्या लोकल व्यवस्थेवरच भागवाव्या लागतात. कधी झिरो लाईनमन असतो, कधी एखादा जाणता माणूस असतो आणि कोणीच नसलं तर मग शेतकरी स्वतः रिस्क घेतो. काय झालं पहा. ज्या दिवशी या भाऊचा पंप बंद पडला तर पहिले त्यानं त्या रोहित्रजवळ जाऊन पाहिलं आणि त्या रोहित्रची जी 11 KV लाईन असते त्याच्या खालून तो पुढे गेला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्या 11 KV लाईनचं एक जम्पर तुटलं आहे. आणि खेड्यातील लोकांना कोणती लाईन कुठून येते, त्याचा ABC कुठं आहे याची सर्वसाधारणपणे कल्पना असते. कारण जरी तिथे लाईन म्हणून गेला तरी सोबत ही मंडळी हिंडतच असतात आणि इनडायरेक्ट नॉलेज मिळवत असतात. काय झालं, या भाऊच्या जेव्हा लक्षामध्ये आलं किंवा 11 KV जम्पर तुटला आहे तर मग तो ज्या ठिकाणी AB स्विच होता तिथे गेला. ज्या ठिकाणी AB स्विच होता त्या ठिकाणी 2 जवळजवळ फीडर होते आणि दोन्ही फीडरचे AB स्विच तेथेच होते. याने ॲग्रिकल्चर फीडरचा AB स्विच ओपन केला. पण पुढे गेल्यानंतर ज्या ठिकाणी जम्पर तुटलं होतं त्याच्यावर जवळपास जाताना तो बाजूनं जे गावठाण फीडर होतं त्याच्यावरती चढला आणि इलेक्ट्रोक्यूट झाला. ही अशी मला कळालेली माहिती आहे. आता खरं खोटं सरकार तपासेल, खातं तपासेल, काय पुढे यायचं येईल. पण ही ऐकीव कथा रिलायबल सोर्सेसकडून मिळालेली असल्यामुळे मला खोटी समजता येणार नाही. आणि समजा काही निघाली चूक तर आपण माफ करावी. पण ह्या कथा रेग्युलर शेतकऱ्याच्या आहेत, ह्या व्यथा रेग्युलर शेतकऱ्याच्या आहेत आणि अशाच गोष्टीमुळे बरीचशी मंडळी शेतकरी भाऊ वीज अपघाताला बळी पडत आहेत. हे नाकारून चालणार नाही. हे अनेक उदाहरण दिसून येईल. म्हणून माझी सिस्टीमला आणि पॉलिटिकल नेतृत्वाला विनंती की त्यांनी लवकरात लवकर प्रत्येक खेड्याला ज्या रिकाम्या जागा असतील टेक्निशियनच्या त्या भराव्या, इंजिनियरच्या सेक्शन ऑफिसच्या जागा भराव्या, SDOच्या ज्या जागा रिकाम्या असतील त्या भराव्या. म्हणजे एकतर असे अनरिपोर्टेड अपघात राहणार नाही आणि शेतकऱ्याला पीक वाचवण्यासाठी स्वतःच काम करण्याची पाळी येणार नाही. जरी ते बेकायदेशीर आहे ते शेतकरी भाऊला माहिती आहे. पण मरता न क्या करता त्याला त्याचा
पीक वाचलं तरच कुटुंब वाचेल, हा त्याच्यासमोर मोठा गहन प्रश्न असतो. आता तुम्हाला शेतकरी स्वतः जीव धोक्यात घालून कामं का करतात याची सर्वसाधारण कल्पना आली असेल. मला सांगा, कोणाचा जीव काही वर आला नाही? जर गावात लाईनमन असेल, स्वतःचा जीव कशाला तो डोक्यात घालेल? समजा इंजिनियर साहेब लवकर उपलब्ध होत असतील, कशाला तो जीव डोक्यात घालेल? वगैरे 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 अनेक विचार पुढे येऊ शकतात. म्हणून माझी नम्र विनंती की पहिले सर्व रिकाम्या जागा भरा टेक्निकलच्या. एक वेळ अतिशय उच्च पदस्थाची जागा रिकामी राहिली चालते, पण लोअर लेवलच्या जागा 100% भरल्या गेल्याच पाहिजे, असे शेतकरी भाऊचे अपघात टाळायचे असतील तर. आता मी हा जो अपघात वर्णन केला तो IQ माहितीवर आहे. याच्यामध्ये खरी माहिती कोणाला असल्यास त्यांनी मला कळवावं, म्हणजे दुरुस्ती टाकण्यात येईल. आणि ह्या बाबतीमध्ये कुणाच्या भावना दुखवल्या असतील तर कृपया मला क्षमा करा. पण आज शेतकरी भाऊला वाचवणं गरजेचं आहे. तसेच त्यांच्या हा बिलाचा जो जटिल प्रश्न झाला तोही सोडवणं गरजेचं आहे. शेतकरी वाचला पाहिजे, कंपनी वाचली पाहिजे, ह्या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. थँक्यू. मायसेल्फ रामदास खंडागळे, रिटायर्ड चिफ एनएसीबी अँड नॅशनल सेफ्टी काउन्सिल मेंबर. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. आणि आजपासून अशाच शेतकऱ्याच्या कथा आणि व्यथा जी काही मला माहिती मिळेल त्यानुसार मी यूट्यूबवर टाकणार आहे. थँक यू. काइंडली सबस्क्राईब.